नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी आहे डॉक्टर अंकिता आणि मला 12+ वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स आहे. त्यात लास्टचे 7 वर्ष मी डेटा स्पेसमध्ये काम करतेय. मी माझी डॉक्टरल डिग्री केली आहे मशीन लर्निंगमध्ये आणि मी माझा मास्टर्स केला आहे कम्प्युटर सायन्समध्ये अमेरिकेमधून. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेटा एनालिस्ट आणि डेटा सायंटिस्ट यात नक्की काय फरक असतो. खूप रिक्वेस्ट आलेल्या मागच्या व्हिडिओमध्ये की आम्हाला डिफरन्स पाहिजे की डेटा सायंटिस्ट नक्की काय करतो, डेटा एनालिस्ट नक्की काय करतो. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. तर बिफोर गेटिंग इन टू दॅट, म्हणजे डेटा एनालिस्ट काय करतो, डेटा सायंटिस्ट काय करतो, मी काहीतरी टर्म्स तुम्हाला समजवते ते जे तुम्ही ऐकले असतील. तर ते टर्म्स आहेत AI, मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि जेन AI. तुम्हाला जर ऍक्च्युअल फरक समजून घ्यायचा असेल डेटा एनालिस्ट आणि डेटा सायंटिस्ट मध्ये, तर तुम्हाला हे टर्म्स पहिले कळायला पाहिजेत. तर इमॅजिन करा की मी ना एक पिझ्झा आउटलेट ओपन करते आणि त्या पिझ्झा आउटलेटची स्पेशालिटी अशी आहे की रोबोट आपल्यासाठी पिझ्झा बनवणार. ठीक आहे, एक रोबो आहे जो आपल्यासाठी पिझ्झा बनवणार. तर सर्वात पहिले काय झालं माहितीये का, पहिल्या दिवशी या रोबोटनी माझ्यासाठी पिझ्झा बनवला. म्हणजे मी टेस्टिंग करत होती, तर पहिल्या दिवशी माझ्यासाठी त्यांनी पिझ्झा बनवला. मला नाही आवडला. ठीक आहे, तर त्यांनी काय केलं, त्यांनी टॉपिंग्स बदलले. मग दुसऱ्या दिवशी आम्ही लाईव्ह गेलो, म्हणजे पिझ्झा आउटलेट आम्ही ओपन केलं आणि दुसऱ्या दिवशी मी विचार केलेला की टॉपिंग्स बदलले तर लोकांना आवडणार पिझ्झा. पण परत लोकांना नाही आवडला पिझ्झा. तर आम्ही काय केलं माहितीये का, आम्ही क्रस्ट चेंज केला. पिझ्झाचा जो क्रस्ट असतो आम्ही चेंज केला. त्या दिवशीही लोकांना नाही आवडला पिझ्झा. मग आम्ही काय केलं, तिसऱ्या दिवशी आम्ही चीज जे टाकतो ना त्याची क्वांटिटी बदलली आणि चौथ्या दिवशी आम्ही नोटीस केलं की लोकांना पिझ्झा फार आवडला. ठीक आहे, पीपल लाईक्ड द पिझ्झा. तर मी हे जे 4 स्टेप्स तुम्हाला दाखवले ह्याच्यात मी काय करते, आय एम लर्निंग फ्रॉम मिस्टेक्स. मोर देन मी म्हणजे माझ्यापेक्षा जास्त हा रोबोट मिस्टेक्सला अंडरस्टँड करून पिझ्झामध्ये इम्प्रूव्हमेंट आणतो. तर दॅट इज कॉल्ड ॲज मशीन लर्निंग. ह्याला काय म्हणतात आपण, मशीन लर्निंग. आता समजूयात की डीप लर्निंग काय. डीप लर्निंग मशीन लर्निंगचा ऍडव्हान्स्ड व्हर्जन आहे. आता याच पिझ्झा आउटलेटमध्ये मला हे सगळं ट्रायल नाही करायचंय. मला आधीच पाहिजे की पहिल्या दिवशी मी जेव्हा लाईव्ह जाणार तेव्हाच पिझ्झा एकदम चांगला बनायला पाहिजे. ठीक आहे, तर मी काय केलं, मी 1000 रेसिपी व्हिडिओज उचलले आणि माझ्या रोबोटला दाखवले. तर ह्याने काय झालं की पहिल्या दिवशीच पिझ्झा फार चांगला बनला गेला आणि लोकांना खूप आवडला. तर हे ऍडव्हान्स्ड अनालिसिस झालं ना. हे कोण करतं, डीप लर्निंग. मग मला हे सगळं पण नव्हतं करायचं. ठीक आहे, तर मी जेन AI ची मदत घेतली. तर जेन AI नी काय केलं माहितीये का, जेन AI नी काही रेफर न करता, काही मिस्टेक्स मधून लर्न न करता, काही रेफर न करता एक खूपच चांगला पिझ्झा बनवला. खूपच चांगला पिझ्झा, विच वॉज अ न्यू पिझ्झा. म्हणजे तो एक्झिस्ट करत नाही कुठे, नवीनच फ्लेवर, खूप चांगला आणि लोकांना खूप आवडतोय तो पिझ्झा. आणि माझा पिझ्झा आउटलेट व्हायरल गेला. तर दॅट इज जेन AI. आता मी रिअल लाईफ एक्झाम्पल सांगते तुम्हाला सगळ्यांची. ठीक आहे, मशीन लर्निंग म्हणजे तुम्ही युट्यूबवर जेव्हा व्हिडिओ बघता तर तुम्हाला रेकमेंडेशन्स येतात ना. तर पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही रेकमेंडेशन्स बघितले असेल तर रेकमेंडेशन्स तेवढे चांगले नसेल पहिल्या दिवशी. पण ऍज यू मूव्ह ऑन, म्हणजे जेव्हा तुम्ही युट्यूब चांगला वापर करतात तेव्हा नंतर तुम्हाला चांगले रेकमेंडेशन्स यायला सुरुवात होते. का, कारण ते अल्गोरिदम जे आहे ते मिस्टेक्सनी शिकतंय. तर दॅट इज मशीन लर्निंग.
आता डीप लर्निंग काय आहे? डीप लर्निंगचा बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुमच्या फोनमध्ये फेस अनलॉक असेल तर ते फेस अनलॉक इज द गुड एक्झाम्पल ऑफ डीप लर्निंग. मग जेन एआय, तुम्ही चॅट जीपीटी तर वापरतच असाल, तर चॅट जीपीटी हे जेन एआयचं एक्झाम्पल आहे. तर जेन एआय काय करतं? जेन एआय जनरेट्स ऑडिओ, व्हिडिओ, इमेज आणि टेक्स्ट. हे नवीन ऑडिओ, व्हिडिओ, इमेज आणि टेक्स्ट जनरेट करतं, जे एक्झिस्टिंग नाही, स्वतःने बनवतं आणि तुम्हाला देतं. तर एआय काय आहे? एआय म्हणजे हे सगळं मिळून एआय बनतं. ठीक आहे. सो आय होप यू अंडरस्टूड दिस एक्झाम्पल. तर हे बघा, हा वेन डायग्राम तुम्हाला इझिली म्हणजे रिप्रेझेंट करतंय की एआय काय आहे, मशीन लर्निंग काय आहे, डीप लर्निंग काय आहे. म्हणजे एआयच्या आतमध्ये वी हॅव मशीन लर्निंग. मग मशीन लर्निंगचा सबसेट म्हणजे डीप लर्निंग आणि डीप लर्निंगचा सबसेट म्हणजे जेन एआय. ठीक आहे. डीप लर्निंग म्हणजेच ऍडव्हान्स्ड मशीन लर्निंग. ठीक आहे. आणि जेनरेटिव्ह एआय हे सगळं मिळून जेनरेटिव्ह एआय बनतं. तर बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक्झाम्पल इज गुगल मॅप. मग मशीन लर्निंग प्रेडिक्टिंग कस्टमर ऑर्डर, म्हणजे नक्की मी पिझ्झा आउटलेट जर का ओपन केला तर माझ्या पिझ्झा आउटलेटमध्ये नेक्स्टच्या दिवशी कुठला पिझ्झा जास्त ऑर्डर होणार. आणि मी जसं तुम्हाला युट्यूबचा एक्झाम्पल दिला, नेटफ्लिक्समध्ये पण रेकमेंडेशन असतं. स्पॉटिफाय जर तुम्ही ऐकत असाल तर स्पॉटिफायमध्ये पण तुम्ही एक गाणं ऐकलं तर नेक्स्ट गाणं तुम्हाला स्पॉटिफाय रेकमेंड करतं. तर दॅट इज अगेन मशीन लर्निंग. मग डीप लर्निंग इज फेस रेकग्निशन. चॅट जीपीटी इज अ गुड एक्झाम्पल ऑफ जेन एआय. ठीक आहे. आता डेटा पाईपलाईन समजूयात. ठीक आहे. डेटा पाईपलाईन म्हणजे जेव्हा तुम्ही डेटा एनालिस्ट किंवा डेटा सायंटिस्टच्या फील्डमध्ये जाल तर तुम्हाला डेटा पाईपलाईन कळायला पाहिजे. तर तुम्ही डेटा कलेक्ट करता. आता इथे ना डेटा क्लिनिंग नेक्स्ट असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही डेटा कलेक्ट कराल नंतर तुम्हाला डेटा क्लीन करायला लागेल. का? कारण जेव्हा तुम्ही डेटा कलेक्ट करता तेव्हा सहसा तो क्लीन नसतो. आता मी एक्झाम्पल देते, जसं की पिझ्झा आउटलेटचा तुम्हाला एक्झाम्पल दिला. तर मला एनालिसिस करायची आहे की माझ्या आजूबाजूला जितके पिझ्झा आउटलेट्स आहेत मला त्यांचा डेटा एनालाइज करायचा आहे आणि मला प्रेडिक्ट करायचा आहे. ठीक आहे. तर मी सगळ्या पिझ्झा आउटलेटचा डेटा कलेक्ट करेन, डेटा क्लीन करणार मी. ठीक आहे. कारण डेटा जेव्हा भेटतो तेव्हा आपल्याला ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये नसतो, तर आपल्याला क्लीन करायला लागेल तो डेटा. मग तो डेटा आपल्याला क्लाउडवर स्टोअर करायला लागेल. का? कारण जे आपण अनालिसिस करतो, आपण प्रेडिक्शन्स वगैरे करतो, त्याला खूप प्रोसेसिंग पॉवर लागतं. तर ते सहसा आपल्या कम्प्युटरमध्ये नसतं, तर आपल्याला ते क्लाउडमध्ये स्टोअर करायला लागतं. तर थर्ड स्टेप इज वी स्टोअर इट ऑन क्लाउड. मग आपण अनालिसिस करतो डेटाचं, आपण अनालिसिस करतो की आपल्याला काय इन्साइट्स भेटताय का, की मशरूम जर आपण टॉपिंग्सवर टाकलं तर तो पिझ्झा जास्त विकत जातोय, आपण जर पायनॅपल टाकलं पिझ्झावर तर तो कमी विकत जातोय. तसे आपल्याला काय इन्साइट्स भेटतायत का, ते आपण डेटा अनालिसिसने करतो. मग मॉडेलिंग म्हणजे तुमच्याकडे काही प्रिडिक्शन्स आहेत का. प्रिडिक्शन्स म्हणजे जर का संडे असेल तर मी किती पिझ्झा बनवायला पाहिजे, असे काही तुम्ही प्रेडिक्शन्स देऊ शकताय का. मग डिप्लॉयमेंट म्हणजे आता हे मी मॉडेलिंग केली प्रेडिक्शनसाठी आणि मला असं कळलं की फक्त माझ्या पिझ्झा आउटलेटसाठी हे हेल्पफुल नाही, पण सगळ्या पिझ्झा आउटलेटसाठी हे हेल्पफुल आहे. तर मी दुसरी सर्व्हिस ओपन केली की मी असं अनालिसिस करून देईल तुम्हाला आणि मी प्रेडिक्शन्स पण देणार तुम्हाला. तर मला जेव्हा हे मॉडेल समोरच्या आउटलेटला द्यायचंय तर मी असंच उचलून नाही देऊ शकत. मला याची वेबसाईट बनवावी लागेल आणि वेबसाईटवर मला हा मॉडेल डिप्लॉय करावा लागेल. ठीक आहे. तर दॅट इज कॉल्ड डिप्लॉयमेंट. आता डेटा एनालिस्ट काय करतो माहितीये का. डेटा एनालिस्ट करतो स्टेप 1, स्टेप 2 आणि स्टेप 4. ठीक आहे. हे सगळे स्टेप्स कोण करतो. डेटा एनालिस्ट. स्टेप 1 म्हणजे डेटा कलेक्शन, क्लिनिंग आणि एनालिसिस. जर आपण जर आपल्याला डेटा सायंटिस्ट बनायचं आहे तर हे 1 to 4 तर डेटा सायंटिस्टला यायलाच पाहिजे, पण त्याच्या व्यतिरिक्त डेटा सायंटिस्टला हे मॉडेलिंग
आणि डिप्लॉयमेंट सुद्धा यायला पाहिजे. म्हणजे हे स्टेप्स तर यायलाच पाहिजे, पण त्याच्या व्यतिरिक्त 5 आणि 6 पण यायला पाहिजे. आणि डेटा इंजिनिअरिंग म्हणून अजून एक फील्ड असते, डेटा इंजिनियर. ठीक आहे, डेटा इंजिनियर जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला हे 3 स्टेप चांगले यायला पाहिजेत, डेटा कलेक्शन, स्टोरेज आणि क्लिनिंग. आय होप दिस इज मेकिंग सेन्स. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच की तुम्हाला काय काय स्किल्स शिकाव्या लागतील जर तुम्हाला डेटा एनालिस्ट बनायचं असेल. जर तुम्हाला डेटा एनालिस्ट बनायचं असेल ना, तर तुम्हाला एसक्यूएल शिकायला लागेल, पायथन आणि डॅशबोर्डिंग. तुम्हाला जे अनालिसिस भेटले आहेत ते तुम्हाला प्रेझेंटही करायला यायला पाहिजे. तर तुम्ही प्रेझेंट कसे काय करणार ते पॉवर BI किंवा टॅबलूनी. आणि टू बिकम अ डेटा एनालिस्ट तुमचं कम्युनिकेशन फार चांगलं असायला पाहिजे, कारण तुम्हाला जे इन्साइट्स भेटलेत ते तुम्हाला प्रेझेंटही करावे लागतील आणि तुम्हाला लोकांना पाठवावं लागेल की बघा हे इन्साइट्स भेटलेत मला. तर यू शुड बी व्हेरी गुड ॲट कम्युनिकेशन इफ यू चूज टू बी अ डेटा एनालिस्ट. मग तुम्हाला जर डेटा सायंटिस्ट बनायचं असेल तर तुम्ही हे सगळं शिकून घ्या. SQL, पायथन तर शिकूनच घ्या. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट्स यायला पाहिजेत. स्टॅटिस्टिक्स, लिनियर अल्जेब्रा हे सगळं तुम्हाला कळायला पाहिजे. आणि मशीन लर्निंग, डीप लर्निंग हे तुम्हाला यायला पाहिजे. आणि जर का तुम्हाला डेटा इंजिनियर बनायचं असेल तर तुम्हाला SQL, पायथन शिकायला लागेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला क्लाउड बद्दल शिकायला लागेल. क्लाउड बद्दल का, मी इथे सांगितलेलं तुम्हाला डेटा स्टोरेज. तर डेटा स्टोरेज तुम्ही कुठे करता, क्लाउडवर. तर तुम्हाला क्लाउडचे ऑपरेशन्स शिकायला लागतील. ठीक आहे, तर आता कुठला करिअर चूज करायला पाहिजे, डेटा एनालिस्ट, डेटा सायंटिस्ट का डेटा इंजिनियर. आता जर का तुम्ही हार्ड कोडिंग बॅकग्राऊंड मधून असाल, म्हणजे तुम्हाला कोडिंग खूप चांगली आवडते, तुम्हाला मॅथ्स आवडतं, तर यू शुड स्ट्रेट अवे गेट इन टू डेटा सायन्स फील्ड. आणि जर का तुम्ही बिगिनर आहात, म्हणजे तुम्ही टेक बॅकग्राऊंड मधून नसाल आणि तरीही तुम्हाला टेक बॅकग्राऊंड मध्ये एंट्री घ्यायची असेल, तर तुम्ही डेटा एनालिटिक्सने सुरुवात करा. 1-2 वर्ष काम करा आणि नंतर तुम्ही ते मशीन लर्निंग, डीप लर्निंग वगैरे शिकून घ्या आणि देन यू गेट इन टू डेटा सायंटिस्ट फील्ड. सेम फॉर डेटा इंजिनिअरिंग. ओके, यू फर्स्ट टेक द एंट्री, तुम्ही एंटर व्हा आणि नंतर तुम्ही डेटा इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये जा. तर तेवढंच होतं या व्हिडिओमध्ये गाईज. आय होप यू लाईक द इन्फॉर्मेशन. आणि जर का तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. जर का तुम्हाला प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज.